हा रे, या या या. नाही नाही, बसा बसा या. अगं गोदू, पाणी आण त्याच्यासाठी. हम्म. चहा घेणार का कॉफी? चहाच. आपल्या मराठी माणसाला चहाच बरा वाटतो नाही. चहा टाक गं थोडा. हां हां. काय म्हणताय, आज कसं काय येणं केलं? हं? अच्छा, म्हणजे नोकरी तुम्हाला ह्याच इकडे मिळाली आहे, आमच्याच इकडे. हां, बरं झालं बाई. ट्रान्सफर झाली तुमची म्हणा आता. हं. आता काय मग रोजच येणं जाणं. हं? हां, नितीन गेलाय बाहेर जरा. त्याचं काम असतं ना. थोडे दिवस काहीतरी बाहेर करतो, थोडे दिवस घरात करतो. ऑनलाईन वगैरे काय ते आहे ना. हां, ते त्याचं काम चाललेलं असतं काहीतरी. आता काय पोरांचं सगळं चांगलीच व्यवस्थित आहेत सगळेजण. हां, येईल आता तो थोड्या वेळात. आणि छबी काय म्हणते तुमची, कशी आहे? हां, म मंजिरी ना तिचं नाव. मी तिला छबीच म्हणून ओळखते हो. किती गोड, दिसायला एवढी सुंदर होती ना. आत्ता पण आहे. फोटो आहे का तुमच्याकडे? बघू बघू. हां, काय किती गोड आहे हो. अच्छा, तिच्यासाठी स्थळं बघताय होय. नितीन. माझ्या अगदी मनातलं बोलला तो. नितीनचं लग्न झालं ना तुमच्या छबीशी, तर छबी मला एकदम मुलीसारखीच, म्हणजे खूप छान होईल. ये नितीन बा. हे बघ, आलेत साठे काका. हां. अरे तुला ती छबी माहिती आहे ना? तू लहानपणी तिच्याबरोबर खेळायचा, मस्ती करायचा, दंगा करायचा. आपल्या शेजारीच राहत होते. आता पुन्हा आपल्या इकडेच येतात राहायला. आता छबी पण मोठी झाली रे. ही बघ, छान आहे ना रे. आ? काय मग? एक नाही रे, स्पष्टच सांगते. ते ना तुझ्यासाठी छबीचं स्थळ सुचवत आहेत. नाही बाबा, छबी नाही म्हणणार आता मी, मंजिरी म्हणेन. हो, मोठी झाली की नाही आता ती. हां, तर ते मंजिरीचं तुझ्यासाठी स्थळ सुचवत आहेत. चांगली शिकलेली आहे आणि पोस्टात पण आहे कामाला. आणि तुला तर माहिती आहे कशी घरगुती पण आहे ती, आपण बघितले तिला. ठरवूया का मग? तुझा वेळ घेऊन सांग बाबा. दोघांनी एकमेकांना भेटा, मग ठरवा. आणि जर दोघं राजी असाल तर क्या करेंगे हम काजी. हो की नाही हो? चला तर मग. अरे गोदू, चहा आणतो. हां, चहा घ्या हां. आणि थोडी साखर पण आण. नाही हो, काहीतरी गोडाचं झालं की नाही, म्हणजे आपलं बोलणं म्हणून.